अंदाजा यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बहुतांश ठिकाणी हजेरी लावणार असून सर्व शेतकरी बांधवांनी आता सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरेल। काही भागासाठी हा मोठा अलर्ट आपल्याला पाहावयास मिळतो आहे। तर चला आता संपूर्ण हवामान अंदाज आपण बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या ठिकाणी पावसाचा जास्त अधिक जोर राहील या संदर्भातील संपूर्ण अशी माहिती आपण बघण्याचं काम करूयात। यासाठी तुम्ही फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या या हवामान अंदाज 2.0 चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोजची रोज तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज सर्वात आधी बघायला मिळेल। तर चला आता या ठिकाणी आपण पावसाचं वातावरण कसं राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात अधिक पावसाचा जोर राहणार आहे आणि पुढच्या 2-3 दिवस पाऊस आणखीन कसा सुरू राहणार आहे आणि आज पुढच्या 2 ते 3 तासात कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत। यासाठी आता फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लगेच सांगा। तुमच्या जिल्ह्याचा पण अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचं काम करू। तुमच्या जिल्ह्यात पाऊस झाला आहे का नाही ते पण तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर चला आता संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता आपण सर्वात आधी जीएफएस मॉडेलचा अंदाज बघत आहोत। बघा आता जीएफएस मॉडेलनुसार आज मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। हा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार असून बऱ्यापैकी भागात चांगली हजेरी लागू शकते। बघा आता सध्याच्या जीएफएस मॉडेलनुसार विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस मराठवाड्याच्या भागामध्ये बघायला मिळेल, तर विदर्भाच्या भागामध्ये देखील आपल्याला चांगला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। यामध्ये विजांचं प्रमाण देखील अधिक राहील। विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस आपल्याला पडतानाच दिसून येऊ शकतं, त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। आणि कोकणामध्ये आज अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज राहणार असून कोकण भागातील कोकण किनारपट्टी लगतचे जे समुद्राकडील भाग असतील, जे गाव असतील, या भागातील लोकांनी सतर्क राहावं, कारण की मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी आज वर्तवण्यात येत आहे। विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार असून हा अंदाज देखील सर्वांनी आता लक्षात घ्यावा। तर चला आता कोणकोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील आता जिल्ह्यावाईज अंदाज आपण बघण्याचं काम करणार आहोत। सर्वात आधी आपण या ठिकाणी जीएफएस मॉडेलचा अंदाज बघत आहोत। आयएमडीचा काय अंदाज आहे हे पाहण्याचं काम करत आहोत। यानुसार आपल्याला मराठवाड्याच्या उत्तर साईडला थोडा अधिक पाऊस दाखवण्यात आलेला आहे आणि विदर्भातील बहुतांश भागात पूर्वेकडील थोडासा भाग सोडता बाकी इतर विदर्भातील भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला जीएफएस मॉडेलने दिलेला आहे आणि यामुळे मध्यम ते जोरदार पाऊस महाराष्ट्रातील बहुतांश भागात पडू शकतो असा अंदाज आपल्याला आयएमडीचा पाहायला मिळत आहे। आणि यानुसार आता महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो आणि काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस होण्याचा देखील अंदाज बघायला मिळत आहे। तर पुण्याच्या आसपासच्या एरियामध्ये अतिशय मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील या ठिकाणी आयएमडी कडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे या भागातील पण शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं खूपच योग्य ठरेल। याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर चला आता आपण सविस्तर जिल्ह्यावाईज अंदाज बघूयात, कोणकोणत्या जिल्ह्यात कसा अंदाज राहील। आता आपण दुसऱ्या जीएफएस मॉडेल एकदा अंदाज पाहण्याचं काम करणार आहोत। त्या मॉडेलनुसार कोणकोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघूया। बघा लक्ष द्या, आता या ठिकाणी जिल्ह्यावाईज अंदाज बघत आहोत। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा। बघा आज जर विचार केला तर बहुतांश महाराष्ट्राच्या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील असं वातावरण आज आपल्याला दिसून येत आहे। बघा सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला विजांचा लखलखाट आणि मुसळधार पाऊस हा आपल्याला बहुतांश जिल्ह्यात आता दाखल होतानाच दिसून येणार आहे। यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात देखील आज पावसाचा अलर्ट राहणार असून नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। जळगावमध्ये उत्तर याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। एवढंच नाही तर इकडे अकोलाचा जो भाग आहे, अकोला अमरावती भाग असेल, या भागात देखील मध्यम ते जोरदार काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, त्यामुळे ही गोष्ट हा अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा। हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे आणि यामुळे बहुतांश भागांमध्ये शेतकरी
शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे, पावसाचा अंदाज आहे। बघा या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर जळगावच्या बहुतांश भागात, जसेच इकडे बोदवडचा भाग असेल, खामगावचा भाग असेल, या भागामध्ये पण आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच इकडे बुरहानपूर, हा जो बुरहानपूरचा भाग आहे शेतकरी बांधवांनो, या बुरहानपूरच्या भागामध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज पण आपल्याला दिसून येतात। यानंतर इकडे अकोटचे भाग असतील, अकोटच्या भागामध्ये पण आपल्याला आज मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोटच्या या भागामध्ये चांगली पावसाची हजेरी लागणार असून शेतकरी बांधवांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची आता गरज पडणार नाही। त्यानंतर अचलपूर धरणीचा भाग असेल, बुरहानपूरचा भाग असेल, या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। काही ठिकाणी पावसाची तीव्रता जास्त अधिक राहू शकते, त्यामुळे ही गोष्ट देखील सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी। विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार असून जोरदार हजेरी ही पावसाची लागणार आहे, त्यामुळे हा अंदाज सर्वांनी जेवढं येईल तेवढं लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे बघा चिखली मेहकरचा भाग असेल, या भागात देखील विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहणार आहे। चिखली मेहकर वाशिमच्या भागात देखील आज पावसाचा अंदाज राहणार असून मध्यम ते जोरदार पाऊस होईल। तर इकडे सेनगावचे भाग, चाळीसगावचे भाग असतील, जळगाव धुळेचे भाग असतील, या भागामध्ये उर्वरित भागात तुरळक ठिकाणी आज मध्यम ते जोरदार पाऊस राहणार असून या ठिकाणी आज पावसाची हजेरी दमदार लागणार आहे। काही ठिकाणी चांगला पाऊस होईल, तर काही ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा पण समावेश असून या भागामध्ये देखील आता आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागामध्ये, त्या आसपासच्या एरियातील तालुक्यांमध्ये देखील बघायला मिळणार आहे। त्यानंतर मानकंडी, शेंद्रा, जयपूर, करमाड, त्यानंतर कोनवाडी, शेकताचा भाग असेल, त्यानंतर निपाणीचा भाग असेल, पाचोड, पिंपरीचा भाग असेल, या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच कोटुलचा भाग असेल, दौलताबाद असेल, या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। बघा दौलताबादच्या भागापासून तिकडे नायगावच्या भागापर्यंत, कानकोराच्या भागापर्यंत आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर खंडी पिंपलगावचा भाग असेल, मातेगावचा भाग असेल, खुलताबादचा भाग असेल, या ठिकाणी खुलताबादमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आज देखील बघायला मिळणार आहे। ही देखील गोष्ट लक्षात घ्या। तर चला आता या ठिकाणी आपण जिल्ह्यावाईज अंदाज बघूयात, कोणत्या जिल्ह्यात पावसाची तीव्रता जास्त राहील आणि किती तारखेपर्यंत पाऊस राहील आणि पुढच्या 2 ते 3 तासात कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे, सविस्तर अंदाज पाहू। तर बघा शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अजून पुढचे 2 ते 3 दिवस पाऊस आणखी जोर धरूनच राहणार आहे। काही भागात कमी, काही भागात जास्त, पण पाऊस हा सुरूच राहणार आहे। हा देखील अंदाज सर्वांनी लक्षात घ्यावा। बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये 28 तारीख, 29, 30 तारखेला पण चांगला पाऊस राहणार असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, म्हणजे बऱ्याच तारखेपर्यंत पावसाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे। आजचीच जर विचार परिस्थिती पाहायला गेलं तर आज आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार, तर काही भागात अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळेल। नांदेड, पूर्णा, परभणी, अर्धापूरच्या भागामध्ये, बसमतच्या भागामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। या भागामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे भोकरचे भाग असतील, हिमायतनगरचे भाग असतील, या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस, तोहवाच्या भागामध्ये, औंधाचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। विजांच्या कडकडाटामध्ये ही पावसाची हजेरी लागणार असून तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे काळजी करू नका। पावसाची तीव्रता ही चांगली राहणार आहे, अधिक राहणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसणार आहे। हा अंदाज शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यायचा आहे। यानंतर एवढंच नाही तर इकडे पाथरीचा भाग असेल, सेलूचा भाग असेल, या ठिकाणी पण आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। पाथरी, सेलू, परभणीच्या भागामध्ये, बसमतच्या भागांमध्ये, त्यानंतर इकडे जिंतूरच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार, तर काही भागामध्ये तीव्र स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी चांगला अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। परतूर, मंठाचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल, पण यावेळेस विजांच्या कडकडाटाचं प्रमाण काहीसं कमी होईल, कारण की मान्सूनचं वातावरण दाखल झाल्यामुळे अवकाळीचं वातावरण पूर्ण संपलेलं आहे आणि आता विजांचं प्रमाण देखील काहीसं कमी होतानाच आपल्याला दिसून येणार आहे। बघा या ठिकाणी पण चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल। यानंतर इकडे माजलगाव, वडवणी, रामपुरी, गेवराईचे भाग असतील, या भागामध्ये देखील आपल्याला आज विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज बहुतांश भागामध्ये दिसून येणार आहे। चांगली हजेरी पावसाची आता बघायला मिळणार आहे। पावसाचा जोर देखील
बऱ्यापैकी राहतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे आता पाहायला मिळत आहे। यानंतर इकडे केज तालुक्यातील पण काही भाग असतील, या भागामध्ये पण आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे, पण या ठिकाणी जास्त अंदाज दिसत नाहीये। तुरळक भागात पाऊस झालाच तर आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळू शकतो, कारण की आता सध्या स्थितीला बघा काही भागांमध्ये बीड माजलगावच्या साईडला देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। मध्यम स्वरूपाचं पावसाचं वातावरण, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाचं वातावरण देखील राहू शकतं। विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा देखील अंदाज बघायला मिळत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो सतर्क राहणं पण गरजेचं राहील। परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, देगलूरचे हे जी भाग आहेत या पट्ट्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे। यामध्ये बघू शकता आपल्याला अहमदपूर, लातूर, उदगीर, देगलूर या भागामध्ये आज चांगला पाऊस बघायला मिळत आहे। मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। परळी साईडला पाऊस राहणार आहे, परळी पूर्वला थोडा जास्त राहणार आहे। परळी, परभणी, माजलगाव, नांदेड, भोकरच्या भागामध्ये, जिंतूर, परतूरच्या भागामध्ये, जालन्याच्या भागामध्ये, हिंगोली, पुसद, उमरखेडच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट आहे। तर चला आणखी कोणकोणत्या जिल्ह्याला पावसाचा जास्त मोठा अलर्ट आहे त्या जिल्ह्यांची आपण नावे बघू। तर बघा यामध्ये आता वाशिम जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे। वाशिम, मेहकर, चिखलीचा हा जो भाग आहे या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असून तीव्रता पावसाची आणखीन राहणारच आहे। एवढंच नाही तर इकडे पांढरकवाडा, यवतमाळ, आर्णीचे भाग असतील, या भागामध्ये आपल्याला कारंजा लाळचा भाग आहे, या ठिकाणी पण आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। मोठं पावसाळी क्षेत्र सक्रिय होणार आहे। त्यानंतर वर्धा, उमरेडपर्यंत पावसाचा जोर राहील। इकडे अमरावती, आर्वीपर्यंत, अकोलापर्यंत आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळेल। चिखली, मेहकरपर्यंत आपल्याला पावसाची चांगली स्थिती बघायला मिळत आहे। पैठणचे भाग असतील, अंबड, परतूर चे भाग असतील, गंगापूरचा भाग असेल, या भागात भागूरच्या भागामध्ये, पाथर्डीचा भाग असेल, या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा ते काही भागामध्ये चांगला स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी आपल्याला चांगली हजेरी पावसाची बघायला मिळणार आहे। तसेच इकडे धाराशिव, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत काही ठिकाणचे बघायला मिळत आहेत। काही भागामध्ये आणखीन पाऊस झालेला नाही, पण आता पुढचे 2 ते 3 दिवस वाट बघावी लागेल, कारण पावसाचं वातावरण हे आपल्याला पुढे बी सक्रिय बघायला मिळणारच आहे। आज नाही आला तर उद्या येईल, उद्या नाही आला तर 2-3 दिवसानंतर येईल, पण आता 100% येणार आहे, कारण हे पावसाचं वातावरण खूप दिवस सक्रिय राहणार असून प्रत्येक भागामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो। त्यामुळे ही गोष्ट देखील सर्व शेतकरी बांधवांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे। सोलापूर, बार्शी, अकलूजला या ठिकाणी आपल्याला आज मध्यम पाऊस बघायला मिळेल, तर उद्या परवा या ठिकाणी पावसाची तीव्रता आपल्याला काही ठिकाणी वाढतानाचं बघायला मिळू शकतं। हा देखील अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे। एवढंच नाही तर आता इकडे बघा आपल्याला जे विदर्भातील काही जिल्हे बघायला मिळत आहेत, त्यामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल, या भागात देखील मोठा बदल होणार असून पावसाचं वातावरण याही ठिकाणी दाखल होणार आहे। रात्रीला नागपूरमध्ये आपल्याला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो। रात्रीला आपण जर विचार केला तर नागपूर, रायपूरचे भाग असतील, इकडे या ठिकाणी आपल्याला पाऊस चांगला बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात पण पावसाचं आगमन होणार असून चंद्रपूर, वरोरा, पांढरकवाडा, आर्णीच्या भागामध्ये, यवतमाळच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी विजांचं कडकडाट आणि पावसाचं आपल्याला आगमन बघायला मिळेल, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी राहणार आहे। काटोलच्या भागामध्ये, आर्वी, नागपूरच्या भागांमध्ये, भंडारा या ठिकाणी, अमरावतीच्या बहुतांश भागात आज पाऊस राहणार आहे। तर इकडे नांदेड, परभणी, सोलापूर, बीड, धाराशिव असेल, या ठिकाणी आपल्याला आज मध्यम पाऊस बघायला मिळेल। एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार होईल, पण हा पण पाऊस तुरळक आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, त्यानंतर इकडे उत्तर साईडचे बहुतांश भाग असतील, हिंगोली असेल, अकोला असेल, अमरावती असेल, बहुतांश ठिकाणी आज पावसाचं वातावरण हे चांगलं राहणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक याही ठिकाणी आज मध्यम पाऊस राहील, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस। अहिल्यादेवीनगर, कर्जत, जामखेडचे भाग असतील, पुणे साईडचा भाग असेल, सांगली, सातारा, कोल्हापूरचा भाग असेल, या ठिकाणी आज मध्यम ते हलका पावसाचा अंदाज आहे। आज थोडीशी तीव्रता या ठिकाणी कमीच राहील, जास्त पाऊस होणार नाही, पण मध्यम का होईना पाऊस बऱ्यापैकी भागामध्ये होऊ शकतो, हा अंदाज लक्षात घ्या। भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।